सुचेता मॅडम, तुम्ही काय घेतलं त्याच्यातून तुमचे काय बदल झाले हेही सांगा हा. तुमचे मनोगत हो सुरू हो करा तुम्ही. करा सुरू. हो. चला. आत्मवंदन. सर्वांना नमस्कार. मंगल मॅडमचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. सर्व ग्रुप एनर्जीला पण नमस्कार. सुदर्शन पिरॅमिड होलिस्टिक ऑर्गनायझेशन या संस्थेनी माझ्यावर अनंत उपकार केलेले आहेत. कसे ते आता मी सांगते. आता मी 3 वर्षापूर्वी मला वाटतं मुंबईहून पुण्याला आले. आणि नंतर माझ्याकडे जी कामवाली आहे तीच कामवाली मॅडमकडे काम करते. तर मला ती सांगायची की त्या मॅडम आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर होत्या, पण त्या आता सोडणार आहेत आणि त्यांचं ध्यानाचं खूप असतं तर तुम्ही ते करा. तर आधी मी ह्या कशातच नव्हते. म्हणजे ना कधी धार्मिक वाचन केलं होतं, ना काही माहिती होती. ध्यान म्हणजे काय तेही माहिती नव्हतं. तर मी आपली हो 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 म्हणायची. पण बघा म्हणजे कसं कोणाच्या तर्फे आपल्याला आयुष्याला दिशा मिळते. तर त्या कामवालीच्या तर्फे मी म्हणेन मला आयुष्याला दिशा मिळाली. ती माझ्या मागेच लागली. मग एक दिवशी तिने नंबर आणून दिला. म्हणजे माझा जो हितकर्ता एंजल आहे तो तिच्यात थोडे दिवस अवतरला होता असंच मी म्हणेन. आणि मग तिने मला मॅडमचा नंबर आणून दिला. मॅडमना मी फोन केला. मॅडमनी लगेच मला त्यांच्या ग्रुपमध्ये या आपल्या ग्रुपमध्ये एंट्री दिली. आणि इतका माझ्या आयुष्यामध्ये बदल झाला. मी जेव्हा जॉईन झाले, विहंगमला जोडली गेले, तेव्हा नवरात्र चालू होतं आणि देवी ध्यान चालू होतं. देवी ध्यानचे शेवटचे 2 दिवस राहिले होते. तर सकाळी उठणं आणि ते देवी मॅडमचा तो गोड मधुर आवाज आणि त्यांनी ती दिलेली इतकं सुंदर सगळं मला असं मेस्मराईज झाल्यासारखंच झालं. त्याच्यानंतर मॅडमनी 49 दिवसाचा चक्राध्यानचा कार्यक्रम घेतला. तोही 4:30 वाजता उठून. आणि छान म्हणजे आता 4:30ला उठायची मला जॉबमुळे सवय होती. पण तरी सुद्धा आता अजिबात म्हणजे असं वाटतं की अरे 4:30ला काय आहे, 4:30 3:30लाच मला जाग येते. आणि जसं मॅडमनी सांगितलं होतं ब्रह्ममुहूर्तावर जाग येणं चांगलं. मग इथे जी नवीन नवीन टेक्निक शिकवली होती की ग्रॅटिट्यूड किंवा तुम्ही क्षमा याचना करा, पास्ट लाईफ असेल ते सगळं सोडून द्या, सगळं ब्रह्मांडामध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये टाका की मला काय नकोय, मला हे नाहीये, मला ते काय हवंय, ते सगळं मी 3:30ला उठून अजूनही करते. मॅडमने छान वेगवेगळी आणि आता पण परत चक्राधान सुरू झालंय. मी पहिल्यांदा ते 49 दिवसाचं केलं, नंतर मी परचेस करून पण केला होता चक्राध्यानचा कोर्स. मी अमेरिकेला गेले होते तेव्हा. आणि आता सुरू झालाय माझा सगळ्यात आवडता चक्राध्यानाचा आणि देवी ध्यानाचा कोर्स आहे. मला त्यांनी खूप अशी शांतता आणि खूप मनाला आधार मिळाल्यासारखं झालं. पहिल्यांदा मी इथे आले, इथे सगळे नवीन लोक आजूबाजूला, ओळख नाही पाळख नाही. तर मला वाटायचं, आणि त्याच्यात मग माझ्या मिस्टरांचं पण अचानक निधन झालं. तर मला वाटायचं अरे बापरे, मी कशाला मुंबई सोडली, आता इथे कोण आहे माझ्यासाठी, मी काय करू, अशी जी स्थिती झाली होती. त्यातून सावरायला मला या आपल्या विहंगमची खूप मदत झाली. आणि माझ्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आला की हा, कोणाशी ओळख नसली तरी हरकत नाही, माझी मी स्वतः हे करायला खंबीर आहे. मॅडम नेहमी आपल्याला सांगत असतात की मीच देवी आहे. मीच देवी आहे म्हणजे काय, देवत्वाचा अंश प्रत्येक माणसामध्ये आहे, हे तुम्ही मनामध्ये ठेवा. ब्रह्मांडाचा छोटासा अंश माझ्यामध्ये पण आहे. आणि त्याच्यामुळे ती धारणा मी मनात रुजवायला लागले आणि माझा कॉन्फिडन्स वाढला. कुठे बोलायचे ह्याच्यापेक्षा कुठे नाही बोलायचे, काय नाही बोलायचे ह्याचं मला ज्ञान झालं. ही सगळी ब्रांच अशी वेगळीच आहे, त्याला अकॉल्ड सायन्स असं नाही म्हणता येणार, पण ही ब्रांच वेगळी आहे. आणि हे सगळं ज्ञान मला कधी काळी मिळेल म्हातारपणी, आयुष्याच्या उतरणीला मी नवीन ज्ञानाच्या शाखेमध्ये अभ्यास करून पुढे जायचा प्रयत्न करते. हे माझ्यासाठी सर्वात जास्त आहे. आता बदल झाला म्हणायचा म्हणजे एक तर कॉन्फिडन्स वाढला. मला मॅडमनी वेगवेगळी पुस्तकं वाचायची संधी दिली. ते कठोपनिषद जेव्हा मी वाचलं तर इतकं सुंदर आहे ते सगळं. एवढासा लहान मुलगा तो यमाकडे स्वतः जातो, आणखीन आत्मज्ञान घेतो, आत्मज्ञानाचा हट्ट धरतो. आणखीन मग वाटलं की तो जर करू शकला तर आपण का नाही करू शकणार. म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केला, मनापासून आपल्या मनामध्ये असं असेल की ती गोष्ट आपल्याला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण
प्रयत्न केले तर आपल्याला ती गोष्ट नक्की मिळेल, ही जाणीव झाली. आणि उपनिषद मला वाचायला दिलं मॅडमनी. त्याच्यानंतर मला मत्स्य पुराण, आणखीन 2-3 पुराणं मी वाचली. त्याच्यामधून मला दानाचं महत्व कळलं. किती सुंदर त्याच्यामध्ये दानाचं महत्व सांगितलेलं आहे, की घेणारा कसा पाहिजे, घेणारा कसा पाहिजे, दान कोणत्या गोष्टीचं करावं, कोणत्या गोष्टीचं करू नये, हे सगळं सगळं. नंतर वेगवेगळ्या विविध तीर्थक्षेत्रांची माहिती होती त्याच्यामध्ये. तर हे सगळं करून माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झाला. आता तुम्ही म्हणाल की ही स्वतःच असं स्वतःची स्तुती ही नाहीये, पण मी तुम्हाला अगदी खरं सांगते, कालच मी एके ठिकाणी गेले होते बाहेर. तर ते रस्त्यावरची पोलीस, तिने मला थांबवलं आणि मला म्हणाली, तुम्ही किती छान दिसता हो. म्हणजे मला हा शॉकच होता. म्हणजे मी छान दिसते हे माझ्या गावीही नव्हतं आणि पूर्वी कधीही कोणी मला म्हणालेलं नव्हतं असं. आणि मी दिसतही नव्हते. पण ह्या सगळ्याचा परिणाम आता मी कशामुळे, म्हणजे माझं व्यक्तिमत्व निखरून आलेलं आहे. माझ्या आत्म्याचा आणि अंतर्मनाची मनाचा तजेला आहे तो. त्यामुळे असे 2-3दा असा मला अनुभव आलेला आहे. अहो, तुम्ही तरुणपणी आणखीन छान दिसत असाल ना, अहो तुम्हाला ही साडी किती छान. म्हणजे अनोळखी लोक सुद्धा आपली प्रशंसा करतायत. नंतर हे सगळं मेडिटेशन, माझी अमेरिकेहून जाऊ फोटो बिटो असे पाठवतो आम्ही एकमेकींना. तर ती पण म्हणाली, अगं तू किती लहान आणि छान दिसतेस, तुझे फोटो किती छान आले. म्हणजे हे सगळं माझ्यामध्ये जो बदल, बाह्य बदल आहे हा. पण तो बाह्य बदल कशामुळे झालाय, असं काही नाहीये की मी अचानक माझे नाकडोळे चांगले झालेत आणि मी सुंदर दिसायला लागले, असं काही नाहीये. पण जे तेज आलेलं आहे, ज्ञानाचं तेज आहे, आणि आपल्या अंतर्मनाला जे तावून, म्हणजे काय म्हणतात त्यातला प्रकाश म्हणा किंवा काय असेल ते, तर ते त्याचा मला हा खूप खूप मॅडम फायदा झालेला आहे. दुसरं म्हणजे मला वाटत होतं की आता मी एकदम मुलगा राहतो पण तो लांब राहतो, की आता मी माझ्यावर काही अडचण आली काय तर कोण आहे इथे. तर आता मला तसं वाटत नाही. माझी खात्री आहे, मॅडम आहे माझ्या समोरच्या बिल्डिंग मध्ये राहतात, रस्ता क्रॉस केला की. तर मला कोणतीही अडचण आली, काहीही डिफिकल्टी आली, तर मॅडम माझ्या तारणहारच आहे. हा दिलासा मला या सगळ्या ह्याच्यातून मिळालेला आहे. मॅडमनी सुंदर सुंदर कार्यक्रम नेहमीच लॉन्च करतात. जयश्री गोडसेंचं स्वभाव दोष निर्मूलन असो, किंवा अनुजा मॅडमचं अंतर्मनाचे व्यवस्थापन असो, किंवा आता सुलक्षणा मॅडम म्हणाल्या त्यांनी छान अनेक काही पुस्तकं पण वाचली. आणखीन त्यांनी हे पण उपनिषदांचं पण वाचन केलं होतं. तर त्यांच्या सगळ्या त्यांचं बघून मला पण वाटलं की आपण पण करू शकतो. अर्थात मी कॉलेजमध्ये लेक्चरर असल्यामुळे तसं एवढी मला भीती नव्हती, पण तरी सुद्धा मध्ये बरीच गॅप गेली होती. आणि हे सगळं हा धीर किंवा हे कॉन्फिडन्स मला इथे येऊन मिळाला. छान छान विषयांवरचं ज्ञान मला मिळत आहे. डॉक्टर अमृता मॅडम पण खूप वेगवेगळ्या आणि कठीण विषयांवर त्यांनी सगळे विषय सोपे करून सांगितलेले आहेत. मॅडमचं तर काही विचारायलाच नको. त्यांनी खूप नवीन नवीन विषय शोधून काढतात, नवीन नवीन तंत्र आपल्याला शिकवतात. आता क्रिस्टलचा कोर्स करायचा आहे, पेंड्युलम, ते मी अजून केला नाहीये, पण मी नक्की तो करणार आहे. त्याच्यानंतर आपल्या संध्याकाळी रात्रीच्या मॅडम घेत होत्या, कोण, नीता मॅडम. ओंकाराचं, नीता. नीता मॅडम. नीता नीता. मॅडम, गुजर मॅडम. हा, गुजर मॅडम. तर त्यांनी ओंकाराचं इतकं सुंदर वेगवेगळ्या प्रकारे ओंकार घेऊन, म्हणजे ओंकार हा, नंतर मी त्याच्यावरची पुस्तकं वाचली. हे सगळं सुरू केल्यानंतर मी मुद्दाम पुस्तक आणली आणि वाचली. तर ब्रह्मांडाचा पहिला ओंकार आहे ओंकार, असं म्हटलेलं आहे. आणि एका पुस्तकात मी असंही वाचलं की जर मृत्यूसमयी तुमच्या तोंडात ओंकार असेल तर तुम्हाला मुक्ती मिळते. असं वेगवेगळं अध्यात्माचं ज्ञान मला मिळालेलं आहे. आता माझ्या ज्या अभ्यासाच्या शाखा, म्हणजे डिग्री बीएससी आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा LLB, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन LLB मध्ये, लॉ मध्ये. तर माझे दोन्ही विषय असे होते की पुराव्याशिवाय आम्ही विश्वास ठेवत नाही. सायन्सलाही ना पुरावा लागतो, प्रयोग लागतात, दाखवायला लागतं. आणि लॉला तर काय पुरावा मागतातच मागतात. तर पण ही जी विद्या अशी आहे, ही मी शिकते, ते मला पुरावा कुठून आणायचा, तर आपल्या अंतर्मनाने दिलेली ग्वाही हाच पुरावा आहे, हे मला नवीन ज्ञान मिळालं. आणखीन खूप सुंदर हा सगळा प्रवास माझा चाललाय. मॅडमना जेवढं वाटत असेल तेवढा मी वेळ देऊ शकत नाही. शिवसर्वोदय शास्त्र पण मी शिकले, त्याच्यामध्ये पण मॅडमनी कसं आणि एक आयुष्य बदलाचे प्रभावी उपचार,
हा तर कोर्स मला इतका आवडला आणि इतका मला त्याचा उपयोग झाला. त्याच्यामध्ये हृदय ध्यान शिकले. हृदय ध्यानाचा मी खूप वापर पण खूपदा केला. वेळोवेळी मी ते सांगितलेलं आहे, ग्रुपवर टाकलेलं आहे. छोट्या छोट्या इच्छा अशा होत नसलेली कामं पटकन हृदय ध्यान केल्यावर पूर्ण व्हायला लागली. आता माझी मुलं पण म्हणायला लागली, त्यांना काही डिफिकल्टी आली की आई हृदय ध्यान कर ना, आई हृदय. म्हटलं तुम्ही करा, आम्ही तुम्हाला शिकवलंय ना. नाही नाही नाही, तूच कर. म्हणे तुझं ब्रह्मांड ऐकतं. म्हटलं व्हॉट इज दिस, हे तर नवीनच आहे, माझं कशाला ब्रह्मांड ऐकेल. तुम्ही पण करा की तुमचं पण ऐकेल. तर असे म्हणजे सगळ्यांना ते असं आवड निर्माण झाली आणि विश्वास निर्माण झालाय. मी म्हटल्याप्रमाणे माझ्या मुलीचं मोठं अमेरिकेमध्ये घर, ते व्यवहार होत नव्हता, तर मी ते व्हिज्युअलायझेशन मॅडमनी सांगितलेलं, रोज रात्री व्हिज्युअलायझेशन करायची की अशी अशी मी तिथे राहतेय, बसतेय, हे करते, आणि त्याचाही फायदा झाला आणि आम्हाला ते घर मिळालं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या सगळ्या मॅडमनी शिकवलेल्या ज्ञानाचा खूप खूप फायदा झालेला आहे. नवीन मैत्रिणी मिळाल्या. त्या सगळ्यांचं ज्ञान बघून आपण कुठेच नाही असं आता मला वाटतं, की आपल्याला अजून खूप खूप वाचन करायचं आहे, खूप खूप पुढे जायचं आहे. आणि मॅडम, तुमच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच मी जास्त माझी प्रगती करू शकेन असा मला विश्वास आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, सुचेता मॅडम, खूप खूप धन्यवाद. मला विश्वासच बसत नाही की तुम्ही कुठली पुस्तकं वाचली नव्हती आधी धार्मिक वगैरे. कारण पुराण एवढं सुंदर नाही घेतलं, नव्हती वाटली. उपनिषद एवढं सुंदर घेतलं. हो. तर ते तुम्ही छानच घेतलं मग. मला वाटलं तुम्हाला सवय असेल. दुसरं म्हणजे तुम्ही जे नाही नाही म्हटला मॅडम, काहीच नव्हती. तुमच्या नाही, सौंदर्याची नुसतं कथा, स्तुती, कादंबऱ्या, इंग्रजी सौंदर्याची फिक्शन स्तुती. आणि त्याच्यातलं रहस्य कथा वाचण्यात माझं गेलं आयुष्य उगाचच. आता हो, मला उगाचच जॉबमध्ये असं वेळ नाही वाटतं. मिळत आपल्याला. जॉबमध्ये वेळ नाही मिळत. आणि जी स्तुती हो. अपरिचित लोकं पण करतात ना, ते व्हायब्रेशननी आपला फरक पडतो. आपले व्हायब्रेशन हा. सेन्स होतं त्यांना. आणि एक हो. प्रेमाचं हो. काहीतरी इन्स्टिंक्ट्स त्यांच्यात जातात. त्यामुळे कौतुक करतात ते. तर हे तुम्ही हो. बरोबर हो. सांगितलं, की जे बदल झाले ते बाह्य बदल नंतर घडवून मनाची आणतात. अंतर्मन बाह्य निखरून बदल आंतरिक आल्यासारखं. बदल नाही घडवत. बाह्य हो, बदल नाही उघड. आंतरिक नाही घडवत, पण हे बाह्य घडवतात. तर खूपच छान बाह्यबद्दल तुम्ही घडतं. सांगितलं. आता थोडंसं काय झालंय, तुम्ही मागताय वेदांची पुस्तकं, पण मी आले इकडं निघून आणि मी घाईतच होते. प्रवीणानी आणि नाही तुम्ही मॅडम, पण. मला मुलं माझी बघा, त्यांनी लगेच ऑर्डर पण केली. म्हटलं अरे नको, मॅडम कडे आहेत. तर म्हणे नाही, पण तुझ्या पण संग्रही असू दे, तू वाच. अरे त्यांनी बापरे! ऑर्डर तुम्ही केली बोललात वेदांची का पुस्तक. मुलाला? हो. अरे हो, मी बापरे! म्हंटल अरे मला असं आणि असं आता मी मग वेदांवर ते लिहिते. हो. प्रवीणा आणि तुम्ही म्हटलात मी घाईत होते आणि दुसरं असं मला नकोच वाटतंय थोडंसं मार्चमध्ये. थोडं रिलॅक्स असू देत असं वाटतंय. ठीक आहे एक मॅडम, चालेल. 15 हो, मी पण आता मार्चपर्यंत ना तरी. महाबळेश्वरला जाणार आहे. तुम्ही कधी 15 तिथे काय, मार्चला रिकामे होणार आहे का? हो, 15 मार्चला नक्कीच रिकामी होईल. हां, मग 15 मार्च नंतर तुम्ही बघू आपण. ठरवा, तसं काही नाही, पण मग हां. मध्ये ब्रेक पडेल. आपण मार्चला सुरुवात केली तर ब्रेक पडेल ना मध्ये. हां, नाही म्हणूनच मग थोडंसं कारण काय आहे, हे जे झालंय ना आपलं सगळं, ते लिखाण काम होणं गरजेचं हम्म. आहे, पेंडुलम करणं गरजेचं आहे, क्रिस्टल करणं गरजेचं हो. आहे. नाहीतर हो. पुढचे ॲडव्हान्स कोर्स नाही करता येणार मग लोकांना. त्यामुळं पण थोडा नाही येणार, गॅप बरोबर. हवाय. आणि हे जे ना मानवी चेतनेच्या पलीकडे माझा कोर्स आणि हो. मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन, तेही लोकांनी करणं हो. गरजेचं आहे. मी ₹200-200 प्राईस करून रिड्यूस केलेली आहे. कारण ते 2 जर बरोबर. केले या लोकांनी, तर मी काय पुढं बोलतीये ते कळणार आहे. कारण त्याच्या पुढचे हम्म. सगळे ॲडव्हान्स आहेत ते. त्यामुळे मग हा थोडासा स्पॅन रिकामाच राहू देत. उन्हाळा पण हरकत खूप नाही आहे. मॅडम, मला पण जरा सवड मिळेल चारी वेदांवर. आणि चारी काय घेईन मी होतंय, व्यवस्थित उन्हाळा घेऊन खूप काढलेला. असल्यामुळे डुलकी येतेय दुपारच्या कार्यक्रमांना. त्यामुळं हो, थोडंसं बरोबर. हां. त्यामुळं आपल्याला काय पूर्ण कार्यक्रम करायचेत, व्यवस्थित करायचे. डुलक्या घेत नाही करायची. हो. तर हो. ते हो. मी नाही, तुम्ही सांगा तेव्हा मी माझी हां. तयारी करायला सुरुवात करतो. हां, तुम्ही करून घ्या. तुम्हाला कुठला वेद आवडतो आधी, नाही का? आणि हो. कुठला वेद आधी घ्याल आणि त्यात पेन्सिलनी खुणा, हे आपली महत्वाची तयारी. हो. हो. हं. हो. चला, खूप खूप धन्यवाद सुचेता मॅडम. खूप खूप धन्यवाद.